नमस्कार मंडळी, आज आपण गुढीपाडवा कसा साजरा करतात याविषयी जाणून घेणार आहोत। गुढीपाडवा या दिवशी काय काय केले जाते हे जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉन ऑन करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असून या दिवशी दारात गुढी उभारली जाते। गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सव आणि चैत्र नवरात्रला सुद्धा सुरुवात होते। गुढीपाडवा हा एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो। चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि सूर्योदयानंतरही गुढी उभारतात। या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर उंच गुढी उभारतात। ही गुढी उभारण्यासाठी उंच बांबूच्या काठीला कडुलिंबाची डहाळी, काठीवरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात। फुलांचा हार आणि साखरेची घाटे बांधून तांब्यावर धातूचे भांडे बसवले जाते। गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो। तयार केलेली गुढी दारात किंवा उंच गच्चीवर लावतात। गुढीला गंध, फुले, अक्षदा वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात। गुढीला दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते। या दिवशी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात। गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते। काठी स्वच्छ धुवून त्या ठिकाणी काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात। काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची घाटी बांधून त्यावर तांबे किंवा फुलपात्र बसवले जाते। गुढी लावायची ती जागा स्वच्छ धुवून पुसून त्यावर छान अशी रांगोळी काढली जाते। गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो। तयार केलेली गुढी दारातच उंच गच्चीवर किंवा गॅलरीत लावतात। गुढीची काठी तिथे नीट बांधतात। काठीला गंध, फुले, अक्षदा वाहतात। गुढीची पूजा करतात। निरांजन लावून उदबत्ती दाखवतात। दूध, साखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवतात। गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवतात। संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून व अक्षदा टाकून ही गुढी उतरवली जाते। अशा प्रकारे गुढीपाडवा आपल्या महाराष्ट्रात साजरा करतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा। थँक्यू।